नमस्कार. समर्थ भारत मंच आयोजित भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका या व्याख्यानामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि आजचा हा एकच दिनांक, आजचा हा एकच दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसा लिहू शकतो हे आपल्याला दिसतंय की 21 मार्च असं जरी आपण म्हणत असलो तरी हाच दिवस 30 सौर फाल्गुन आहे. फाल्गुन कृष्ण सप्तमी आहे. चैत्र कृष्ण सप्तमी शके 1946 आहे. चैत्र कृष्ण पक्ष सप्तमी शके 2081 आहे. आणि मग आपल्याला प्रश्न पडेल की अरे ही अशी वेगवेगळी नावं कशी काय? किंवा गुढीपाडव्याचा हा जो एक दिवस होता म्हणजे एक 4 वर्षापूर्वीचा, तर हा एकच दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो आणि ते आपल्याला दिसतंय. आणि मग याचं कारण म्हणजे भारतात प्रचलनात असणाऱ्या वेगवेगळ्या कालगणना. आणि भारतात जसं खानपान, राहणीमान, संस्कृती, भाषा, वेशभूषा यांच्या बाबतीत विविधता आहे, तीच विविधता भारतामध्ये कालगणनांच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि म्हणून भारतामध्ये आपल्याला अनेक प्रकारची पंचांग, अनेक प्रकारच्या कालगणना दिसतात. आणि त्याच सगळ्या कालगणनांचे, बहुतांश कालगणनांचे नववर्ष आरंभ दिन सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे दरवेळेस करता आपण म्हणतो की गुढीपाडव्याच्या भारतीय आहोत आणि गुढीपाडव्याला शुभेच्छा देणार. पण प्रत्यक्षात सगळ्याच भारतीयांचं नवीन वर्ष गुढीपाडवा आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. बहुतांश भारतीयांचं नक्कीच गुढीपाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदा आहे. पण उर्वरित बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की नववर्षारंभ दिन जे आहेत ते वेगवेगळे आहेत. मग असा कुठला दिवस आहे का की ज्या दिवशी सगळे भारतीय एकमेकांना हॅपी न्यू इयर करू शकतील, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतील? आणि असा प्रश्न विचारला की सगळ्यांचं उत्तर एकच असतं, ते म्हणजे 1 जानेवारी. कारण सगळे भारतीय तेव्हाच एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतील. पण ते मात्र तसं नाही. असा एक भारतीय कॅलेंडर नक्की आहे, भारतीय पंचांग, भारतीय निर्देशिका नक्की अशी आहे की ज्या दिवशी सगळे भारतीय एकमेकांना नववर्षाभिनंदन करू शकतील. तो उद्याचा दिवस आहे, 1 सौर चैत्र. आणि त्याच्याच पूर्वसंध्येला आपण या नवीन वर्षानिमित्त च्या पूर्वसंध्येला या राष्ट्रीय दिनदर्शिकेची, भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेची माहिती आपण समजून घेणार आहोत वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून. तर सगळ्यात पहिले आपल्याला कालगणनेची गरज बघावी लागेल. कारण ही राष्ट्रीय दिनदर्शिका असेल, वेगवेगळे पंचांग असतील, हे कालगणनेचेच वेगवेगळे काय म्हणू शकतात, मापन करण्याच्या पद्धती आहेत. तर काळ म्हणजे जरी आपण असं मोगमप्रमाणे आत्ता, थोड्या वेळापूर्वी, मगाशी, आणि जरा स्पेसिफिकली सांगायला गेलं तर काय, मागच्या सोमवारी 23 तारखेला, मागच्या आठवड्यामध्ये असं म्हणत असलो तरी आज जी कालगणना आपल्याला दिसते ती तशी पहिल्यापासून नक्कीच नाही. तर मुळात कालगणनेची गरजच का पडली? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे आपल्याला दिवस आणि रात्र हे एक एकक मिळतं. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतोय, त्याच्यावरनं साधारणतः महिना हे एक एकक मिळतं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, त्याच्यामुळे आपल्याला वर्ष आणि ऋतू ही कालगणनेची एककं मिळतात. आणि मग चंद्राचा अर्धा प्रकाशित होणारा भाग जेव्हा असतो आणि त्याप्रमाणे पक्ष हे एक युनिट आपल्याला मिळतं. तर वेगवेगळ्या खगोलीय घटनांमधनं आपल्याला कालगणनेची वेगवेगळी एकक, युनिट्स आपल्याला मिळत असतात. आणि मग आपल्या प्राचीन पूर्वजांना सुद्धा ही गरज होती. अगदी अश्मयुगापासून माणूस आकाशाचं निरीक्षण करतोय आणि त्याला कालगणनेची गरज भासतीये. कारण छोटंसं उदाहरण असेल की शिकारीला जायचंय तर दिवसा जावं लागेल, रात्री जाऊन चालणार नाही. तर सूर्य मावळ्याच्या शिकार करून गुहेमध्ये परत या, किंवा पौर्णिमेचा चंद्र जेव्हा असेल तेव्हा रात्रीच्या बाहेर पडू शकतात. अशा पद्धतीने शिकारीसाठी अन्न मिळवायला माणसाला कालगणनेची गरज होती. त्याप्रमाणे माणूस आकाशाचं निरीक्षण करू लागला. आणि मग पुढे जेव्हा शेतीला सुरुवात होते तेव्हा आता कालगणनेची गरज अधिकच प्रकर्षाने जाणवते. कारण कुठल्याही ऋतूत धान्य पेरून चालणार नाही. मग पावसाळा जेव्हा येतोय त्याच्या आधी आपल्याला सगळी मशागत करून ठेवावी लागेल. तर आकाशातल्या काही खगोलीय घटना आणि पृथ्वीवरची ऋतू यांचा एक सहसंबंध आपल्या आदिम पूर्वजांच्या लक्षात आला. जसं प्राचीन इजिप्शियन लोकांच्या असं लक्षात आलं की व्याधाचा तारा पूर्वेला उगवला की नाईल नदीला पूर येतो आणि ती गाळ वाहून आणते. त्याप्रमाणे त्यांनी कॅलेंडर करायला सुरुवात केली, पंचांग करायला सुरुवात केली. आणि असं जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये झालंय असं आपल्याला दिसतंय. अ, आणि मग जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये आपल्याला असं दिसतंय की कालगणनेचा अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास सुरू झालेला आहे. कारण ती आता गरज बनलीये. शेतीसाठी तर आहेच. पुढे राज्यसत्ता जेव्हा विकसित होत आहे तेव्हा शेतसारा कधी वसूल करायचा, प्रशासकीय कामकाजांसाठी कालगणनेचा उपयोग होतोय. त्याचबरोबर धार्मिक बाबींसाठी कालगणनेचा उपयोग होतोय. कुठले सण कधी साजरे करायचे, हार्वेस्टिंग फेस्टिवल्स कधी घ्यायचे, या सगळ्यांसाठी माणसाला कालगणनेची गरज आहे, जे अगदी आत्ताच्या काळापर्यंत आहे. जसं आजचं व्याख्यान हे कधी आहे हे तुम्हाला जेव्हा सांगायचं होतं तेव्हा आपण एक तारीख सांगितली, वेळ सांगितला, दिनांक सांगितला. आणि बरोबर त्यावेळी आपण सगळे या व्याख्यानाला जॉईन झालो आहोत. कालगणना नसती तर मोघम पद्धतीने आपल्याला सांगता आलं नसतं. त्यामुळे कालगणनेची गरज आपल्याला अगदी मूलभूत काळापासून आहे. आणि पुढे जायच्या आधी काही खगोलीय संकल्पना समजून घेणं आपल्याला गरजेचं ठरेल, कारण आपल्याला पुढे ते लागणार आहे.
आपल्या सगळ्यांना हे माहिती असेल, आपण विज्ञानात शिकलो आहोत की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, म्हणजे पृथ्वीचं परिवलन होतंय आणि पृथ्वीचं परिभ्रमण होतंय. पण आकाशात ही जी पृथ्वी अंतराळात आहे ती अशी सरळ नाहीये, ती 23.5 अंशाने कललेली आहे, तिचा अक्ष झुकलेला आहे. आणि याच्यामुळे असं होतं की पृथ्वीचा जो एखादा गोलार्ध जो असेल तो कधी सूर्याच्या समोर असतो, त्यावेळी दुसरा गोलार्ध सूर्यापासून लांब असतो. आणि काही महिन्यांनी अशी परिस्थिती येईल की लांब गेलेला गोलार्ध हा सूर्याला सामोरा जाईल आणि आधी जो सामोरा होता तो गोलार्ध सूर्यापासून दूर जाईल. आणि यामुळे आपल्याला वेगवेगळे ऋतू अनुभवायला येतात. पृथ्वी जशी सरळ आकाशात असती तर ऋतू आपल्याला अनुभवता आले नसते. तो पृथ्वीच्या 23.5 अंशाने असलेला झुकाव आणि तिचं सूर्याभोवती फिरणं यामुळे आपल्याला एक विलक्षण असं ऋतुचक्र अनुभवायला मिळतं. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते, ती म्हणजे सूर्य रोज पूर्वेला उगवत नाही. म्हणजे आपण जरी म्हणत असलो की सूर्य उगवतो ती पूर्व दिशा, तरी जर आपण रोज आकाशाचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की वर्षातनं फक्त दोनदाच सूर्य पूर्वेला उगवतो. इतर वेळी तो पूर्व उत्तर किंवा पूर्व दक्षिण अशा स्वरूपामध्ये असतो. आणि तो दिवस काल होऊन गेलेला आहे, 21 मार्च, 20 मार्च, ज्या दिवशी जर तुम्ही सकाळी उठून बरोबर पाहिलं असतं सूर्यास्ताला, संध्याकाळी पश्चिमेला पाहिलं असतं, तर सकाळी जी दिशा दिसली असती ती बरोबर ट्रू ईस्ट आपल्याला मिळाली असती. आणि मग आजपासून जर आपण रोज सूर्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली तर सूर्य हळूहळू पूर्व दक्षिण सरकतोय असं आपल्या लक्षात येईल. आणि मग दक्षिणेकडे जात एका पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत तो जातो आणि पुन्हा उत्तरेकडे यायला लागतो. उत्तरेकडे एका पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत तो येतो, पुन्हा दक्षिणेकडे जायला लागतो. असं सूर्याचं उत्तरेकडे जाणं आणि सूर्याचं दक्षिणेकडे जाणं याला आपण सूर्याचं अयन असं म्हणतो. आणि मग सूर्याचं उत्तरायण आणि सूर्याचं दक्षिणायन हे आपल्याला वर्षातनं ह्याच्या महत्वाच्या दिवशी मिळतं. या संकल्पना जसं आपण पाहिलं की काल जो दिवस होता तो वसंत संपाताचा दिन होता, 21 मार्च. जेव्हा 20 मार्च, जेव्हा सूर्य बरोबर पूर्वेला उगवलाय. आणि मग असं पुढे जात 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 3 महिन्यांनी 21 जून हा दिवस येईल, जेव्हा सूर्य हा त्याच्या उत्तरतम टोकावर पोहोचलेला असेल. सगळ्यात मोठा दिवस असेल, सगळ्यात छोटी रात्र असेल. पुन्हा सूर्य हा त्याच्यापासून दक्षिणेकडे यायला लागेल, सूर्याचं दक्षिणायन सुरू होईल. 22 सप्टेंबरला सूर्य बरोबर पूर्वेला पुन्हा उगवेल. आणि मग दक्षिणेकडे जात 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 22 डिसेंबरला सूर्य तिथपासून पुन्हा उत्तरेकडे जायला लागेल. कारण 21 जून ते 22 डिसेंबर सूर्याचं हे दक्षिणायन चालू आहे आणि 22 डिसेंबर ते 21 जून हे सूर्याचं उत्तरायण चालू आहे. आणि या दोघांच्या मध्ये आपल्याला हे इक्विनॉक्स हे महत्वाचे दिवस आपल्याला दिसतात. ही एक बेसिक कन्सेप्ट आपण पाहिली. त्याचबरोबर आता अजून एक संकल्पना आपल्याला बघायची आहे की आकाशाचा जो काही भाग आपल्याला पृथ्वीवरनं दिसतो तो आपल्याला एका स्पियर सारखा दिसतो, एका गोलासारखा दिसतो, ज्याला आपण सेलेस्टियल स्पियर किंवा खगोल असं म्हणतो, म्हणजे आपल्या भोवती दिसणारा आकाशाचा गोल. आणि मग जसं आपल्या पृथ्वीच्या मध्यभागी विषुववृत्त आहे, इक्वेटर आहे, त्याच इक्वेटरचं विषुववृत्ताचं जर आपण खगोलावर प्रक्षेपण घेतलं, त्याच्यावर प्रोजेक्शन घेतलं, तर आपल्याला आकाशामध्ये काल्पनिक वर्तुळ मिळेल, ज्याला आपण सेलेस्टियल इक्वेटर, खगोलीय विषुववृत्त असं म्हणतो. असंच अजून एक वर्तुळ आपल्याला आकाशात इमॅजिन करायचंय, जे म्हणजे आयनिक वृत्त. की आपण सूर्याचं जर निरीक्षण केलं तर सूर्याचा जो भासमान मार्ग आहे, अपीरंट पाथ आहे, त्याला म्हटलं जातं इक्लिप्टिक किंवा आयनिक वृत्त. म्हणजे आपल्याला आता दोन वर्तुळ आपल्याला आकाशामध्ये पृथ्वीभोवती दिसत आहेत. एक आहे खगोलीय विषुववृत्त सेलेस्टियल इक्वेटर आणि दुसरं आहे आयनिक वृत्त इक्लिप्टिक. आणि मग या दोन वर्तुळांचे आपल्याला आकाशामध्ये, काल्पनिक वर्तुळांचे काल्पनिक छेदनबिंदू आपल्याला आकाशामध्ये दिसतात. त्यातला एक जो छेदनबिंदू आहे, इंटरसेक्शन पॉइंट आहे, तो आहे वर्नल इक्विनॉक्स पॉइंट. आणि दुसरा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो आहे ऑटोमनल इक्विनॉक्स पॉइंट, वसंत संपात बिंदू आणि शरद संपात बिंदू. आणि त्याचबरोबर ते दोन अजून बिंदू आपल्याला मिळतील, एक तर म्हणजे उत्तर विष्टंभ बिंदू आणि दक्षिण विष्टंभ बिंदू. हे सांगण्याचं महत्वाचं कारण म्हणजे कालचा जो दिवस होता 21 मार्च किंवा 20 मार्च किंवा 21 मार्चच्या आसपास, त्या दिवशी सूर्य जिथे होता तो होता वर्नल इक्विनॉक्स पॉइंट. सूर्य जेव्हा वसंत संपात बिंदूवर असतो तेव्हा पृथ्वीचा कुठलाच गोलार्ध सूर्याकडे झुकलेला नसतो. सूर्याची किरण लंब रूपाने ही विषुववृत्तावर पडतात आणि दिनमान आणि रात्रिमान हे समसमान असतं, 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. पुन्हा 3 महिन्यांनी असा एक दिवस येतो 22 जून, जेव्हा सूर्य विष्टंभ बिंदूवर असतो, समर सोलस्टाईजवर असतो. या दिवशी सगळ्यात मोठा दिवस असतो, सगळ्यात छोटी रात्र या दिवशी असते. आणि मग हळूहळू आता दिवस छोटे होऊ लागतात, दिवस मोठे 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 होऊ लागतात, म्हणजे त्याच्या उद्यापासूनच असं खरं तर होत आहे. आणि मग
पुढे आपल्याला 3 महिन्यांनी असा एक दिवस सापडतो जेव्हा पुन्हा दिनमान आणि रात्रिमान हे समसमान असतात. त्या दिवशी सूर्य हा ऑटोमनल इक्विनॉक्स पॉइंटवर असतो, शरद संपातावर असतो. दिनमान रात्रिमान हे समसमान असतात, सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो. आणि मग पुढच्या 3 महिन्यांनी 22 डिसेंबरला सूर्य हा विंटर सोलस्टाईज पॉइंटवर असतो, अवष्टंभ बिंदूवर असतो. या दिवशी सगळ्यात मोठी रात्र असते, सगळ्यात छोटा दिवस असतो. आणि मग सूर्य हळूहळू पुन्हा उत्तरेकडे जायला लागेल, दिवस मोठे मोठे होऊ लागतील, रात्री या कमी कमी होऊ लागतील. असे हे वर्षातले 4 प्रमुख दिवस या सूर्याच्या 4 पॉइंटशी निगडीत आहेत. 20-21 मार्च सूर्य वसंत संपातावर, दिनमान रात्रमान समसमान. 22 जून सूर्य विष्टंभ बिंदूवर, सगळ्यात मोठा दिवस सगळ्यात छोटी रात्र. 22 सप्टेंबर सूर्य शरद संपातावर ऑटोमनल इक्विनॉक्सवर, सगळ्यात दिनमान रात्रिमान समसमान. आणि 22 डिसेंबर सूर्य अवष्टंभ बिंदूवर विंटर सोलस्टाईजवर आणि सगळ्यात मोठी रात्र. असे हे वर्षातले 4 अत्यंत प्रमुख असे दिवस आहेत, जे खरं तर आपल्या लक्षात पण येत नाही. म्हणजे काल वर्नल इक्विनॉक्स पॉइंट होऊन गेला, पण आपल्याला तो लक्षात पण नसेल कारण आपण ते सेलिब्रेट करत नाही. तर या काही मूलभूत संकल्पना घेऊन आपण पुढे जाऊया. आणि मग आपण बघूया की हा जो कालचा दिवस होऊन गेलाय 20-21 मार्चच्या जवळपास जो काही येतो वसंत संपात बिंदू, या दिवशी, या दिवसापासूनच्या आसपास उत्तर गोलार्धामध्ये वसंत ऋतूची सुरुवात झालेली असते. अत्यंत आल्हाददायक असं वातावरण असतं, दिनमान रात्रिमान हे समसमान असतं. त्यामुळे उत्तर गोलार्धातल्या बहुतांश संस्कृतींमध्ये हा दिवस नववर्ष आरंभ दिन म्हणून साजरा करण्यात येत होता. प्राचीन जे जर्मेनिक लोक होते ते ऑस्टेरा म्हणून हा सण साजरे करायचे. पर्शियामध्ये हा नवरोज म्हणून साजरा करतात. आजही पारशी लोक हा जमशेदी नवरोज म्हणून साजरा करतात. नवीन कपडे घालणं वगैरे अशा गोष्टी त्या केल्या जातात. प्राचीन रोममध्ये हा सण हिलारिया म्हणून साजरा केला जायचा. इजिप्तमध्ये हा सण शम्स अल नेमिम म्हणून साजरा केला जायचा, वसंताशी संबंधित हा सण होता. चीनमध्ये प्राचीन हान राजवंश चुनफेन म्हणून साजरा करायचा. बॅबिलियन जे कॅलेंडर होतं ते सुद्धा याच वर्षी चालू व्हायचं. मायन संस्कृतीमध्ये चिचेन इत्झा नावाचा एक ते सण साजरा करायचे. तर थोडक्यात जगभरातल्या उत्तर गोलार्धातल्या सगळ्या संस्कृतींचे नववर्षारंभ दिन हे वसंत संपाताच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास असायचे. आणि मग ही माहिती घेऊन आपण पुढे जाऊया, कारण आपल्याला भारताच्या दृष्टीने सगळं बघायचंय. तर भारतात सुद्धा एक स्वतःची कालगणना पद्धत तयार झाली अगदी प्राचीन काळापासूनच. तिची काही महत्वाची वैशिष्ट्य आहेत. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्माधिष्ठित ती होती, की धर्माचा खूप चांगला संबंध त्यात दिसतोय. चंद्र आणि सूर्य यांचं छान कॉम्बिनेशन आपल्याला त्याच्यात दिसतंय. जे पंचांग आपल्या पूर्वजांनी बनवलं की आजही जे बनतंय, त्यात जे काही आहे ते आकाशात दिसतं, आकाशात असतेच, गणिताने पंचांगामध्ये येतं. व्हरायटी आपल्याला खूप मिळते भारतीय कालगणनेची, प्रचंड विविधता असते. आणि असं असं सुद्धा सामायिकता असते. आणि अतिसूक्ष्म ते अतिविराट अशी ही आपली भारतीय कालगणना आहे. आणि मग आज जी काही आपल्याला आपली कालगणना दिसतीये ती अगदी पहिल्यापासून तशी होती का, याचं उत्तर आहे नाही. आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहास पाहावा लागेल आपल्या भारतीय कालगणनेचा. वेगवेगळ्या कालखंडांमध्ये आपली कालगणना कशी कशी बदलत गेली हे आपण बघूया. सगळ्यात पहिले आहे वैदिक काळ. एका प्राचीन काळापासून त्याची डेफिनेशन काय करायची हा अनेक मतमतांतराचा मुद्दा असेल. पण इसवी सन पूर्व 1500 पर्यंत वैदिक काळ. आणि मग वेदांमध्ये आपल्याला वर्षाचा उल्लेख आढळतात, 2 अयनं आहेत, 6 ऋतू आहेत. पण महिने मात्र आजच्या सारखे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ असे नाही, तर मधुमाधव शुकशुची नमदभस्य असे ऋतू निदर्शक महिने आपल्याला आढळतात. की वसंत ऋतूचे महिने म्हणजे मधु आणि माधव, ज्या महिन्यांमध्ये फुलं असतात आणि फुलांमध्ये मध तयार होतं. 2 पक्ष, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष, तिथी आपल्याला आढळतात. अधिक मास ही संकल्पना आपल्याला वेदांमध्ये आढळते. वेदांमध्ये राशी नाही, वार या नाही, योग नाही, करण नाही. आणि अनेक अभ्यासक असे मानतात की जो वसंत संपात दिन होता तो आपल्या वैदिक पूर्वजांचा नववर्षारंभ दिन होता, असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे कदाचित तत्कालीन आपल्या वैदिक कॅलेंडर हे वसंत संपात दिनापासून सुरू व्हायचं. आणि हे 4 जे महत्वाचे दिवस आहेत हे सुद्धा साजरे केले जायचे. वसंत संपात, शरद संपात, अवष्टंभ, विष्टंभ याला अनेक इष्टी म्हणजे यज्ञ केल्या जायच्या. निरुड पशुबंध असेल किंवा अग्रहण इष्टी असेल, अशा पद्धतीने हे 4 महत्वाचे दिवस साजरे केले जायचे. आणि मग पुढचा एक कालखंड येतोय की जेव्हा जगातला पहिला खगोलशास्त्रीय ग्रंथ लिहिला जातोय, तो आहे वेदांग ज्योतिष. इथे ज्योतिष जरी नाव असलं तरी इथे ऍस्ट्रॉनॉमी आहे, ज्योतिनाम शास्त्र, ज्योतिषशास्त्र. आणि मग इसवी सन पूर्व 1500-1400 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. लगात हे याचे कर्ते मानले जातात. आणि या कालखंडामध्ये आपलं कॅलेंडर सिस्टीम पुन्हा बदलली आहे. 5 वर्षाचे कॅलेंडर सिस्टीम त्या काळी आपल्या पूर्वज फॉलो करायचे. ज्याला युग असं म्हटलं जायचं. पुढे युग ही संकल्पना आपण मोठ्या अर्थाने घेतो, पण इथे युग म्हणजे 5 कॅलेंडर सिस्टीम. आणि इथे मात्र आपल्या नवीन वर्षाचा आरंभ, युगाचा आरंभ हा माघ शुद्ध प्रतिपदेला होतोय. म्हणजे वसंत संपातावर जो व्हायचा ते नववर्ष आता माघ शुद्ध प्रतिपदेला युगाच्या पहिलं वर्ष जे आहे ते तेव्हा चालू होतंय.
असं एक वेदांग ज्योतिष आपल्याला दिसतंय. आणि मग पुढच्या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सनाचं 1500 पर्यंत आपल्याला असं दिसतंय की अनेक खगोलशास्त्रीय ग्रंथ निर्माण झाले. आणि या ग्रंथांचा उद्देशच तो होता की वारंवार आपल्याला कालगणना कॅलेंडर सिस्टीम रिफॉर्म करावी लागते. त्याच्यामध्ये काहीतरी दोष येतात, ते वारंवार काढावे लागतात. ते दोष जर काढले नाही तर जे काही आपण पंचांगात मांडतोय ते आकाशात दिसणार नाही. आणि आकाशात दिसते ते पंचांगात मांडता येणार नाही. हे दोष काढायचे असतील तर आपल्याला गणित पुन्हा पुन्हा करावी लागतील. आणि म्हणून अनेक ग्रंथ वेगवेगळ्या कालखंडांमध्ये रचले गेले. यातला सूर्य सिद्धांत हा एक अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ होता पंचसिद्धांतांपैकी. आणि मग इसवी सनाच्या 5वं शतक ते 15व्या शतकापर्यंत अनेक असे खगोलशास्त्रज्ञ झाले की ज्यांनी वारंवार वेध घेतले, गणित घेतले आणि आपली कालगणना जी आहे, टाइम सिस्टीम जी आहे ती वारंवार सुधारित केली. त्यातल्या ज्या ज्या त्रुटी आल्या होत्या त्या वारंवार काढल्या. मग आर्यभट्ट असतील, वराहमिहिर असतील, ब्रह्मगुप्त असतील, 12व्या शतकातले भास्कराचार्य असतील, या सगळ्यांनी आपली कालगणना शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण आपण शुद्धतेचा आणि अचूकतेचा आग्रह धरतो. जे काही पंचांगात आहे ते आकाशात दिसलंच पाहिजे. जर माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे सूर्य वर्नल इक्विनॉक्स पॉईंटवर आहे तर आकाशात त्या दिवशी तिथेच तो पाहिजे. नसेल तर मग गणित सुधारण्याची गरज आहे, गणितात काहीतरी त्रुटी आहे. त्यामुळे वारंवार आपली कालगणना आपण प्रिसाईज केली आहे, त्यातल्या त्रुटी काढल्यात, त्यात जे दोष आहेत ते वारंवार दूर केलेत. आणि हे अनेक कालखंड, अनेक वर्ष तसंच चालत आलेलं आहे. असे अनेक ग्रंथ तयार झालेले आपल्याला दिसतात 15व्या काळापर्यंत. आणि मग तो तरी सुद्धा असं झालं होतं की ते ज्या वेगवेगळ्या साठलेल्या ज्या एरर्स होत्या ते इतक्या झाल्या की पंचांग आणि आकाशात दिसणं याच्यामध्ये खूप तफावत होऊ लागली. आणि मग तेव्हा ग्रह लाघव हा एक ग्रंथ लिहिला गेला एका मराठी माणसाने, महाराष्ट्रातल्याच गणेश दैवज्ञ, इसवी सन 1507 मध्ये. आणि मग त्यांनी टाइम कॅल्क्युलेशन, पंचांगाची पद्धती अधिक सोपी केली, ज्याच्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने कालगणना करता येऊ लागली. आणि अगदी आतापर्यंत हा ग्रंथ वापरला जात होता असं आपण म्हणू शकतो. असं भारतभर झालं, कालगणनेच्या पद्धती रिफॉर्म झाल्या. आणि यात अजून एक सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. म्हणजे आपल्याला प्रश्न पडेल की शिवाजी महाराजांचा आणि कालगणनेचा आणि पंचांगाचा काय संबंध. तर महाराजांच्या काळापूर्वी, शिवजन्मापूर्वी आपली राज्यसत्ता ही परकीय होती, परधर्मी होती, इस्लामी आक्रमक भारतामध्ये होते. आणि त्यामुळे राज्यभाषा आपली फारसी होती. प्रशासकीय कालगणना परकीय होती, इस्लामी आक्रमकांनी त्यांची कालगणना भारतावर थोपवली. आणि मग शुहूर असेल किंवा फसली असेल अशा स्वरूपामध्ये आपल्याला कालगणना आपल्याला दिसते प्रशासनाची. आणि धार्मिक बाबतीत सुद्धा गोंधळ आहे, कारण ज्या काही आपण म्हटलं की त्रुटी पंचांगात असतात त्या न सुधारल्यामुळे आकाशात दिसते ते पंचांगात येत नाही आणि पंचांगात आहे ते आकाशात दिसत नाही. अशी गोंधळाची परिस्थिती एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि खगोलीय पटाला आपल्याला दिसते. आणि मग या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक होतोय, राज्याभिषेक, ते छत्रपती होतात ते. आणि इथपर्यंत ते मर्यादित राहत नाही. महाराज हे स्वतःची नाणी तयार करतात ते. जरी पटका आपला ध्वज होतोय, प्रतिपदचंद्र लेखे व आपली राजमुद्रा होते. आणि त्याचबरोबर शिवराज्याभिषेक शक सुरू होतोय. महाराज शककर्ते होतात ते. अनेक वर्ष भारतामध्ये कोणी हिंदू शककर्ता झालेलं नाही, तर महाराज शककर्ते होतात ते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदनामा संवत्सर शके 1596 पासून शिवराज्याभिषेक शक सुरुवात झालाय. आणि हे करून सुद्धा महाराज थांबत नाही, तर त्यांनी कृष्ण दैवज्ञ नावाच्या एका खगोल शास्त्रज्ञांना बोलवलं नांदगाववरनं. आणि त्याच्याकडनं कौस्तुभ नावाचा एक ग्रंथ लिहून घेतलाय, ज्याचा उपयोग करून पंचांगामध्ये जी काही अशुद्धी आलेली आहे ती दूर झाली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे स्वदेशी कालगणना आणि अचूक कालगणनेचे आग्रही होते की हा देश आमचा आहे, याच्यावर आमचीच कालगणना असायला पाहिजे आणि ती कालगणना अचूक असायला पाहिजे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश करून प्रशासनातले फारसी शब्द दूर केले आणि संस्कृतोद्भव मराठी शब्द जसे टाकले, तसंच राजकीय कालगणनेमध्ये जी शुहूर किंवा अशा काही फारसी कालगणना होत्या त्या दूर करून त्या दिवसापासून शिवराज्याभिषेक शक सुरू झाला. आणि अचूक कालगणना होण्यासाठी त्यांनी कर्ण कौस्तुभ हा ग्रंथ लिहून घेतला, ज्याचा कर्ता कृष्णदेवज्ञच म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या, नृपेंद्र शिवाच्या आदेशाने मी हा ग्रंथ तयार करतोय, दृगणित अधिक सोपा व्हावा यासाठी. तर या दृष्टीने शिवाजी महाराज अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. स्वराज्याची निर्मिती हा एक त्यांचा व्यक्तिमत्वाचा अंग आहेच, पण अचूक आणि स्वदेशी कालगणना असण्याचा आग्रह सुद्धा ते धरतात. ही एक त्यांचं मोठं वैशिष्ट्य आपल्याला दिसतंय. आणि मग आधुनिक कालखंडात सुद्धा अनेक वेगवेगळ्या खगोल तज्ज्ञांनी याच्यामध्ये प्रयत्न केलेले दिसतात. आपण याविषयी पुढे बोलणारच आहोत. पण हे सगळं होत असताना हे आपल्याला लक्षात येते की अगदी वैदिक काळापासून आतापर्यंत
भारतीय अचूक कालगणनेच्या आणि स्वदेशी कालगणनेच्या अत्यंत काय म्हणू शकतो मताचे आहेत. हा देश आमचा आहे, त्याच्यावर असणारी कालगणना सुद्धा आमची असायला हवी आणि ती अचूकच असायला हवी. त्याच्यात अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा सुद्धा फरक नसायला हवा, असं भारतीयांचं म्हणणं आहे. असं आपण यावरून एक निष्कर्ष काढू शकतो. आणि जसं आपण पहिल्याच स्लाइडमध्ये पाहिलं होतं की भारतात जशी खानपान आणि संस्कृतीची आपल्याला विविधता दिसते. 12 कोसावर भाषा बदलते आणि प्रत्येक राज्याची वेगळी भाषा आहे, वेगळी संस्कृती आहे, तरी सुद्धा एक विविधतेत एकता आहे. तसंच आपल्याला कालगणनेच्या बाबतीत सुद्धा दिसतंय की भारतात अनेक प्रकारची पंचांग प्रचलनामध्ये आहेत. म्हणजे इतकी प्रचलनामध्ये आपल्याला दिसतात, त्यातली बरीचशी आजच्या काळात कदाचित कालबाह्य सुद्धा झालेली असतील. आणि मग आपण या पंचांगांचे किंवा कालगणनांचे काही पद्धत किंवा प्रकार पाडू शकतो. एक असते म्हणजे शुद्ध चांद्र असू शकते, लुनी सोलार असू शकते, सायन की निर्यन, निर्यन असेल तर कुठलं घ्यायचं. तर थोडक्यात याचा सारांश आपण बघूया की वेगवेगळ्या पद्धती भारतामध्ये पंचांगाच्या कालगणनेच्या आहेत. एक असतं शुद्ध चांद्र, की फक्त चंद्राचाच उपयोग करायचा, की चंद्र प्रतिपदेला अमावस्या दुसऱ्या दिवशी चंद्र उगवतोय, त्याची दुसरी म्हणजे अमावस्या पूर्ण झाली की एक महिना झाला, पुढचा प्रतिपदा ते अमावस्या, प्रतिपदा ते अमावस्या, असं मोजत जाणं अत्यंत सोपं असतं. पण त्याचा तोटा आपण पुढे बघूया की ते सौर वर्षापेक्षा कमी असल्यामुळे ते महिने मागे मागे जातात. दुसरं असतं ते म्हणजे शुद्ध सौर, जसं ग्रेगरियन कॅलेंडर आपल्याला माहिती आहे की फक्त सोलार कॅलेंडर आहे. पण त्याचा तोटा असा आहे की आजची समजा मी तारीख सांगितली की 21 मार्च, याच्यावरनं मला आकाशात काय आहे अजिबात कळत नाही, कारण ते चंद्रावर आधारित नाहीये. पण हेच जर समजा मी म्हटलं की चैत्र पौर्णिमा अशी जर तिथी असेल, तर यावरून आपण असा अर्थ काढू शकतो की त्या आत्ता चंद्र चित्रा नक्षत्राजवळ आहे आणि चंद्र हा सूर्यापासून 180 डिग्रीवर आहे, असं फक्त त्या तिथीवरनं आपल्याला आकाशात चंद्र कुठे आहे, सूर्य कुठे, कुठल्या नक्षत्रात आहे, हा अंदाज बांधता येतो. तसं सौर दिनांकाने हे करता येत नाही. आणि म्हणून चांद्र सौर हा एक प्रकार असतो की लुनिसोलार कॅलेंडर्स, जे आपल्या भारतातली बाकीची उरली पंचांग आहेत की ज्याच्यामध्ये महिने चांद्र असतात, पण तो जो 10 दिवसांचा फरक पडतो तो भरून काढण्यासाठी अधिक महिना घेतला जातो आणि महिने वर्ष पुन्हा सूर्यवर्षाचे जोडलं जातं दर 3 वर्षांनी. तर आज जे आपण दाते पंचांग वापरतोय किंवा वेगवेगळी पंचांग वापरतोय ती चांद्र सौर आहेत, लुनिसोलार आहेत. बंगाली, तमिळ, पंजाब, आसाम आणि ओडिया हे जे कॅलेंडर्स आहेत, पंचांग आहेत, ती सौर कॅलेंडर आहेत आणि अर्थात ग्रेगरियन कॅलेंडर. आणि इस्लामी कॅलेंडर हे शुद्ध चांद्र कॅलेंडर आहे. आणि मग यात अनेक भेद सुद्धा दिसतात की जसं आपल्याकडे जेव्हा आता फाल्गुन कृष्ण पक्ष सुरू आहे, तर उत्तर भारतात तेव्हा चैत्र कृष्ण पक्ष सुरू आहे. आपला जेव्हा आषाढ पौर्णिमा असते, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून उत्तर भारतामध्ये श्रावण सुरू झालेला असतो. त्यामुळे आपण अमांत पद्धत फॉलो करतो, ते पौर्णिमांत पद्धत फॉलो करतात. यामुळे थोडंसं गोंधळ आपल्याला लक्षात येतो. किंवा वेगवेगळ्या एराज आपल्याला सापडतात. जसं आपण शालिवाहन शक फॉलो करतो, उत्तर भारतामध्ये विक्रम संवत केलं जातं. तसाच कलियुगाब्द हा एक अनेक ग्रंथांमध्ये आढळतो, आर्यभट्ट किंवा अनेक शिलालेखांमध्ये, की युधिष्ठिराचं राज्यारोहण झालं किंवा कृष्णाचं निर्माण झालं तेव्हापासून सुरू होतोय असं आपण म्हणू शकतो. विक्रम संवत हा उत्तर भारतात प्रचलनामध्ये आहे. आणि अ, विक्रमादित्य राजाने तो सुरू केलं असं पौराणिक दृष्ट्या मानलं जातं. ऐतिहासिक दृष्ट्या अनेक मतमतांतराचे विषय आहेत. अ, हा एक विक्रम संवत जो उत्तर भारतात विशेषत्वाने फॉलो केला जातो. आपण फॉलो करतो तो आहे शालिवाहन शक, म्हणजे गुढीपाडव्यापासून 30 मार्चला जेव्हा गुढीपाडवा असेल तेव्हापासून आपलं नवीन शालिवाहन शक सुरू होतं. आणि मग दंतकथेप्रमाणे शालिवाहन नावाचा कोणीतरी एक राजा होता आणि मग कुंभार होता वगैरे वगैरे. अभ्यासकांच्या मते गौतमीपुत्र सातकर्णी, सातवाहन राजा, याच्यामुळे सुरू झालेली ही कालगणना असावी असं अनेक अभ्यासकांना वाटतं. तर थोडक्यात अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे संवत सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसतात. बंगालीमध्ये बंगाब्द वापरलं जातं, ओडिशामध्ये विलायती वापरलं जातं, बुद्ध निर्वाण, वीर निर्वाण संवत, नानकशाही, पारसी, असे अनेक कालगणना आपल्याला इथे दिसतात. त्याचबरोबर काही अभारतीय कालगणना ज्या खरं भारतात तयार नाही झाल्या, पण काही परकीय आक्रमकांनी भारतावर राज्य केल्यामुळे ते भारतात इंट्रोड्यूस झाल्या. त्यातली एक म्हणजे हिजरी, ही कालगणना, म्हणजे इस्लामी कालगणना, ही शुद्ध चांद्र आहे. आणि मग ती चांद्र असल्यामुळे जो 10 दिवसांचा फरक पडतो तो अक्युमुलेट न झाल्यामुळे ते महिने मागे 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 जातात. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की रमजान हा महिना वर्षभरामध्ये कधी येऊ शकतो, कारण सूर्य सौर कॅलेंडरशी तो सिंक्रोनाइज न केल्यामुळे तो मागे 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 जातोय. आणि दुसरी एक कालगणना जी भारतात इंग्रजांमुळे आली ती म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडर. आणि हे मात्र आपण आवर्जून स्वीकारलं, कारण ब्रिटिशांनी भारतात राज्य केल्यानंतर भारतभर तर पसरलंच, पण जगभर सध्या ग्रेगरियन कॅलेंडर हे वापरलं जातं. पण
हे अत्यंत काही दृष्ट्या अशास्त्रीय असं आपण म्हणू शकतो. यासाठी आपल्याला त्याचा इतिहास पाहावा लागेल ग्रिगोरियन कॅलेंडरचा. कॅलेंडर या शब्दाची व्युत्पत्तीच कॅलेंडे या शब्दामध्ये आहे. कॅलेंडेचा अर्थ होतो पूर्वीच्या काळी रोमन जे कॅलेंडर होतं तर चौका चौकात ते महिन्याचा पहिला दिवस घोषित करायचे की आज पहिला दिवस आहे. कारण सामान्य लोकांकडे कॅलेंडर सिस्टीम नसायची, त्यामुळे राजा जेव्हा सांगेल तो नवीन महिन्याचा पहिला दिवस. आणि मग रोमचा संस्थापक जो होता रोमलस, त्याच्या काळामध्ये 304 दिवसांचं हे कॅलेंडर होतं. आणि मग मार्च हा पहिला महिना होता, म्हणजे मार्टियस, एप्रिलस, मायस, जुलियस, क्विंटिलस, सेक्टिलस. मग त्यांना नावं देणं सुचलं नाही, त्यामुळे 6वा महिना म्हणजे सेप्टिलस, 7वा महिना म्हणजे सप्टेंबर, सेप्टा सेप्टिलस, ऑक्टा ऑक्टोबर, नोवा नोव्हेंबर आणि डेका डिसेंबर अशी त्यांची नावं दिली आहे. आणि मग 2 महिने चक्क ते सोडून द्यायचे 61 दिवस कडाक्याच्या थंडीचे. आणि पुन्हा मग मार्च महिन्यात नवीन कॅलेंडर चालू व्हायचं, अशा पद्धतीचं ते होतं. पण पुढे नुमा पॉम्पिलिस जो होता इसवी सन पूर्व 715 मध्ये, त्याने थोडी सुधारणा केली आणि फेब्रुवारी आणि जानेवारी ऍड केले. म्हणजे फेब्रुवारी वॉज अ फर्स्ट मंथ, मग जानेवारी, मग मार्च, एप्रिलस मौलिस असे ते सुरू झालं. आणि मग कॅलेंडर हे 354 दिवसांचं झालं, चांद्र वर्ष एवढं. पण आपण हे पाहिलं की तो 10 दिवसांचा फरक अक्युमुलेट करावा लागतो. आणि मग पुढे असं झालं की जे 10 लोकांचं जे प्रातिनिधिक मंडळ होतं त्यांनी आधी जानेवारी महिना केला, मग फेब्रुवारी महिना केला. आणि मग हे जे 10 दिवसांची तफावत जी पडली होती ती ऍड करण्यासाठी त्यांनी थोडे थोडे असे दिवस ऍड करायला सुरुवात केली, कोणात 1 दिवस, कोणात 5 दिवस. तरी सुद्धा कॅलेंडर थोडंसं अशास्त्रीयच होतं. मग इसवी सन पूर्व 46 मध्ये जुलियस सीझर रोमचा सम्राट झाला आणि त्याने मात्र जरा सुधारणा केल्या. त्याने जानेवारी, सेक्टिलस, डिसेंबरमध्ये 2, तर एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबरमध्ये एक एक दिवस जोडले, म्हणून ते 31 दिवसाचे झाले. फेब्रुवारीमध्ये न जोडल्यामुळे तो महिना तसाच राहिला. आणि मग वर्ष जे होते साधारण 365 दिवसांचं झालं. आणि मग त्यांनी लीप इयर घ्यायला सुरुवात केली. आणि मग तो गेल्यानंतर त्याचा जो महिना होता क्विंटिलिस, त्याला त्याचं नाव देण्यात आलं. जुलियस सीझर बरोबर तो महिना जुलै झाला. पुढे मग असं होतंय की तरी सुद्धा या कॅलेंडरमध्ये दोष साठत गेले. आणि मग सम्राट ऑगस्टस जो होता त्याने सुधारणा केली आणि ज्या वर्षाला 4ने भाग जाईल ते लीप इयर असं पकडावं असं ठरलं. आणि मग जुलियसचा महिना जुलै, तर माझा महिना पण पाहिजे. आणि म्हणून सेक्टॅलिस जो महिना होता त्याला त्याने स्वतःचं नाव ऑगस्ट घोषित केलं. आणि मग त्याच्या महिन्याला 31 दिवस, तर माझ्या महिन्याला का नाही, म्हणून मग फेब्रुवारीचा एक तुकडा तोडला आणि मग त्या ऑगस्टला तो जोडण्यात आला. म्हणून मग जुलै पण 31 दिवसाचा आणि ऑगस्ट पण 31 दिवसाचा आहे असं आपल्याला दिसतंय. तरी सुद्धा असं होतंय की जुलियन कॅलेंडर हे जे होतं हे 365.25 दिवसांचं होतं. आणि सांपत्तिक वर्ष जे असतं ते 365.24-22 दिवसांचं असतं. आणि 0.0078 ही जी छोटीशी एरर जरी वाटत असली तरी 16व्या शतकापर्यंत ही 10 दिवसांचा हा फरक झाला. आणि मग तत्कालीन जे पोप होते पोप ग्रेगरियन, ग्रेगरी यांनी कॅलेंडरची सुधारणा केली. आणि मग त्यांनी 4 जो ऑक्टोबर होता गुरुवार, अ, 1582, याच्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्या 5 ऑक्टोबर न घेता त्याला 15 ऑक्टोबर मानलं जावं. तो 10 दिवसांनी अक्युमुलेट केलं आणि मग हे कॅलेंडर ग्रेगरियन कॅलेंडर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण हा जो फरक आहे हा वेगवेगळ्या राष्ट्रांनी वेगवेगळ्या वेळी स्वीकारला, त्यामुळे आपल्याला तफावत दिसते. तर थोडंसं आपल्याला दिसेल की अत्यंत अशास्त्रीय असं कॅलेंडर आहे. 30-31 महिने घेण्यामध्ये काहीही लॉजिक नाही. याला वाटलं 31 म्हणून मला वाटलं 31 असं ते आहे. आणि 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होण्यामध्ये सुद्धा काहीही खगोलशास्त्रीय घटना आकाशात घडत नाही. असं एक कॅलेंडर आपण हे पाहिलं. आणि मग या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा भारतामध्ये येऊया की आपल्याला असं दिसतंय की भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पंचांग प्रचलनात आहेत. त्यांचे वेगवेगळे वर्षारंभ सुद्धा आहेत. त्यामुळे सगळ्या भारतीयांचं नवीन वर्ष अजिबात गुढीपाडव्याला चालू होत नाही. अनेक वेगवेगळे वर्षारंभ भारतामध्ये आहेत. आणि मग या पार्श्वभूमीवर भारतीयांचं सुद्धा एक कॉमन कॅलेंडर असावं, पंचांग असावं की सगळ्या राष्ट्राला ते मान्य असेल, असे विचार सुरू झाले. यातला एक प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केला. अर्थात तो जे पंचांग आपण वापरतो धार्मिक त्याच्या बाबतीमध्ये होता. त्यासाठी त्यांनी 3 ज्योतिषशास्त्रीय संमेलनं भरवली आणि त्याच्यामध्ये हे एकमत करण्याचा प्रयत्न केला. 1920 मध्ये शेवटचं झालं. आणि मग त्यात थोडंफार ठरलं की निर्यात पंचांग घ्यावी वगैरे वगैरे. पण हा जो प्रकार होता हा धार्मिक पंचांगाच्या बाबतीत होता. पण व्यवहारिक जे आपण काही ग्रेगरियन कॅलेंडर वापरतो आहोत, जे इंग्रजांमुळे आपल्याला वापरावं लागतंय, त्याला काही दुसरा पर्याय आपल्याला वापरता येईल का, असा विचार सुरू झाला. आणि विचार करणारे असे पहिले व्यक्ती होते ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, की यांनी 1907 मध्ये अभिनव भारत, नाशिक मधलं जे अभिनव भारत आहे टिळखंडेश्वर लेन मधलं, तिथे त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा मांडला की आपल्याला एका राष्ट्रीय कॅलेंडरची आपल्याला गरज आहे.
की जे सगळ्या देशाला ठरेल. कारण इंग्रजांचं का वापरायचंय रोमन कॅलेंडर, ते आपल्यावर राज्य करताय म्हणून ठीक आहे, पण आपल्या भारताला कालगणनेची प्रदीर्घ अशी परंपरा असताना मिंधे राहून आपण इतरांचं कॅलेंडर का वापरावं, हा विचार त्यांनी केला. 1907 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विचार मांडला आणि ते स्वतःच कबूल करतात. म्हणजे त्यांनी 13 मे 1951 केसरीमध्ये एक लेख लिहिलाय. म्हणजे जेव्हा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा विचार सुरू झाला होता, तेव्हा ते स्वतःच म्हणताय की मी तेव्हा हे केलं होतं, पण पुढची सगळ्यात मोठी समस्या होती स्वातंत्र्य मिळवणं. त्यासाठीच एवढी मेहनत करावी लागते, त्यामुळे हा विचार काहीसा मागे पडला. पण हे अत्यंत महत्वाचं आहे की डॉक्टर सावरकरांनी हा विचार 1907 सालीच मांडला की आपल्याला एका राष्ट्रीय कॅलेंडरची गरज आहे. आणि पुढच्या अनेक घडामोडींमुळे कदाचित तसं होऊ शकलं नाही. पण या विषयाला नक्कीच गती मिळत होती. पूर्ण भारतभर हा विषय सुरू होता की आपल्याला स्वतःचं एक कॅलेंडर हवं. म्हणजे दोन गोष्टी होत्या, एक तर म्हणजे पंचांगांमध्ये एक सामायिकता असावी, की सगळे जे पंचांग आहेत तर ते सुद्धा एक स्वरूपात असावे, की कॉमन तरी असावेत. आणि दुसरं म्हणजे देशाला स्वतःची एक व्यावहारिक कालगणना असावी, जो सावरकरांनी सुरू केलेला विचार होता. आणि मग या पार्श्वभूमीवर हा विचार प्रत्यक्षात येतोय स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये. याच्यामध्ये असं होतंय की स्वातंत्र्य मिळवायला जेव्हा आपल्याला लागत होतो, म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ आपली सुरू होती, तेव्हा देशामधले असे अनेक मंडळी होती जी विज्ञान क्षेत्रात काम करत होती. डॉक्टर होमी भाभा असतील, विक्रम साराभाई असतील. आणि देशाची जशी पायाभरणी होत होती, तशी वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा देशाची एक पायाभरणी होत होती. आणि हे होत असताना 15 ऑगस्ट 1947 साली भारत आपला देश स्वतंत्र झाला. आणि हे होताना आपण आपलं गुलामगिरीचं पारतंत्र्याचं जोखड भिरकावून दिलं. आणि मग आपण काही नवीन प्रतीकं स्वीकारली जी आपल्या स्वातंत्र्याची प्रतीकं होती. युनियन जॅक जाऊन तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज झाला. ब्रिटिश पाऊंड किंवा जे काही चलन होते ते रुपया आपलं चलन झालं. आणि त्याचबरोबर जनगण मन हे आपलं राष्ट्रगान झालं, वंदे मातरम आपलं राष्ट्रीय गीत झालं. आपण दशमान पद्धत आपण स्वीकारली. आता ब्रिटनची राणी आपली मालक नव्हती, तिला आपल्याला वी आर नॉट आन्सरेबल टू हर. आपलं स्वतःचं आपण सार्वभौम राष्ट्र होतो, आपलं स्वतःच एक संसद होती. आपण अशा पद्धतीने अनेक प्रतीकं स्वीकारली. कमळ आपलं राष्ट्रीय फूल झालं, वाघ आपला राष्ट्रीय पशु झाला, आंबा आपला राष्ट्रीय फळ झाला. अशा पद्धतीने अनेक राष्ट्रीय प्रतीकं आपण स्वीकारली, गुलामगिरीची प्रतीकं आपण झुगारून दिली. पण गुलामगिरीचं एक प्रतीक मात्र भारतावर कायम होतं, ते म्हणजे कालगणनेचं ग्रेगरियन कॅलेंडर. बाकी सगळ्या बाबतीत आपण स्वतंत्र झालो, पण ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेली कालगणना जी आहे ती मात्र आपल्या बाबतीत तशीच होती. आणि हा विचार जो सावरकरांनी 1905 साली मांडलेला होता, की आपल्याला स्वतःचं असं एक कॅलेंडर असायला हवं जे भारताशी संबंधित असावं, त्या दृष्टीने विचार सुरू झाला. आणि मग 1952 मध्ये वैज्ञानिक आणि प्रौद्योगिक अनुसंधानाद्वारे एक समिती बसवण्यात आली, कॅलेंडर रिफॉर्मेशन कमिटी बसवण्यात आली. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर मेघनाथ सहा. हे पश्चिम बंगालमधनं खासदार होते. स्वतः ऍस्ट्रोफिजिसिस्ट ते होते, त्यामुळे ते अध्यक्ष झाले. S.C. बॅनर्जी हे एक सदस्य होते. के. दफ्तरी नागपूर हे एक सदस्य होते. हे दफ्तरी म्हणजे ते ज्यांनी लोकमान्य टिळकांना एक करण ग्रंथ लिहून दिला. आणि आज जे काही दाते पंचांग असेल किंवा जे काही असेल ते ज्या करण ग्रंथाच्या माध्यमातून फॉलो केलं जातं, ते हे दफ्तरी. करंदीकर तत्कालीन केसरीचे ते संपादक होते. गोरख प्रसाद अलाहाबादचे, वैद्य उज्जैनचे, असे भारतातले अनेक नामवंत विद्वान या समितीमध्ये होते. आणि या समितीचा कार्यक्षेत्र असं ठरवण्यात आलं की त्यांनी भारतात प्रचलित असणाऱ्या सगळ्या पद्धतींचा अभ्यास करावा आणि सगळ्यांना समान वाटेल पण व्यवहारात सुद्धा उपयोगी पडेल अशी एक शास्त्रीय कालगणना सुचवावी, असं त्यांना काम देण्यात आलं. आणि मग समितीने अनेक वर्ष अभ्यास केला. भारतातली प्रचलित एक 40 ते 60 वेगवेगळ्या पद्धतीचे पंचांग त्यांनी अभ्यासली. आणि मग त्यांनी काही फायनल रेकमेंडेशन्स केले, ज्याच्या आधारे ते काय असावेत आपण पुढे बघणारच आहोत. आणि मग 60 वेगवेगळ्या पंचांगाचा अभ्यास करून 14 सप्टेंबर 1954 समितीने हा अहवाल सरकारला सादर केला. सरकारने हा संसदेच्या पटलावर ठेवला. आणि 22 मार्च 1957 सालापासून संसदेने, आपल्या सार्वभौम भारताच्या सार्वभौम संसदेने कायद्याने या दिनदर्शिकेला, जी दिनदर्शिका या कॅलेंडर रिफॉर्मेशन कमिटीने प्रपोज केली होती, तिला भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून अधिकृतपणे आपण स्वीकारलं. आणि त्या दिवसापासून म्हणजे 22 मार्च 1957 सालापासून भारताचं राष्ट्रीय कॅलेंडर कुठलं असेल तर ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका हे भारताचं राष्ट्रीय कॅलेंडर आहे. आपल्या संसदेचं, आपल्या सरकारचं, आपल्या आणि पर्यायाने आपल्या सगळ्या भारतीयांचं खरं तर कॅलेंडर हे आहे. जसं आता आपण रुपया वापरतोय, आपल्याला आता पाऊंड वापरता नाही येत. आपण आता युनियन जॅक आपल्या घरांवर नाही फडकवत, कारण आपण तिरंगा आपला राष्ट्रध्वज स्वीकारला आहे.
तसं संसदेने कायदा करून ही राष्ट्रीय दिनदर्शिका आपल्या भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून घोषित केलेली आहे. आणि जी आपण काही वैशिष्ट्य बघणार आहोत, कारण ही आपल्या भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. याच्यात नवीन वर्षाची सुरुवात ही 22 मार्चला होते. 20-21 मार्चला जेव्हा वसंत संपात बिंदूवर सूर्य असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ही सुरुवात होते. लीप वर्ष जेव्हा असतं तेव्हा 21 मार्चला ही सुरुवात होते. आपण एक 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 या सगळ्या संकल्पना पुढे बघणारच आहोत. एक शॉर्टमध्ये फक्त आपण बघूया. तर वर्षाची सुरुवात 22 मार्चलाच का करावी याला सुद्धा खगोलीय कारण आहे. एक तर सगळ्यात महिने म्हणजे हा वसंत संपाताचा दिन आहे. आपण पाहिलं की दिनमान रात्रीमान हे समसमान असतात. दोन्ही गोलार्ध पृथ्वीकडे समान झुकलेले असतात. सूर्य बरोबर पूर्वीला उगवतो, बरोबर पश्चिमेला मावळतो आणि याच वेळी उत्तर गोलार्धामध्ये वसंत ऋतू लागलेला असतो. अत्यंत आल्हाददायक असं वातावरण असतं. त्यामुळे हा दिवस नवीन वर्षाचा आरंभ दिन म्हणून स्वीकारला. कारण जर आपण पाहिलं तर 1 जानेवारीला आकाशामध्ये काहीही विशेष घडत नाही. किंबहुना जो थंडीचा आणि काहीसा नैराश्याचाच काळ असतो. त्या उलट मात्र कालचाच दिवस जो आपण पाहिला म्हणजे वसंत संपात बिंदू जो होता, पोकळीचं पूजन चाललेलं असतं. बहावा पळस अशी बहुतांश फुलं यावेळी फुललेली असतात. आणि ऋतुनाम कुसुमाकर की सगळ्या महिन्यांमध्ये हा महिना ऋतू साक्षात परमेश्वराचं प्रतीक आहे. म्हणजेच काय, सृष्टी अत्यंत बहरलेली आहे. अशा दिवशी या नवीन वर्षाची सुरुवात होते 22 मार्चला. 21 मार्चला सूर्याने वसंत संपात ओलांडला की दुसऱ्या दिवशी याची सुरुवात होते 22 मार्च म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे. हा दिवस आहे 1 सौर चैत्र. हा तो दिवस आहे जो उद्या आपला सुरू होतोय. वर्ष जे आहे ते सौर वर्ष आहे. 365 दिवस 5 तास 39 मिनिटं 12 सेकंदाचं. म्हणजे चांद्र वर्ष जर आपण पकडलं तर 354 दिवसांचं होतं. 10 दिवस साठत साठत जातात. म्हणजे सूर्य पुन्हा वर्नल इक्विनॉक्स पॉईंटवर येण्यासाठी जो लागतो त्याला आपण सांपत्तिक इयर, ट्रॉपिकल इयर असं म्हणतो. अजून एक असतं ते सिट्रियल इयर, नक्षत्र वर्ष, की एका ताऱ्याच्या बॅकग्राऊंडवर पुन्हा सूर्य तिथे येण्यासाठी जो काही वेळ लागेल तो थोडासा कमी असतो. तो म्हणजे 365 जास्त असतो. 365 दिवस 6 तास तो असतो. तर आपण सांपत्तिक वर्ष स्वीकारलंय म्हणजे ग्रेगरियनचं जे काही वर्ष आहे 365 दिवस 5 तास 39 मिनिटं 12 सेकंद हे आपण स्वीकारलेलं आहे. दिवसाची सुरुवात मध्यरात्री 12 वाजता होते. म्हणजे भारतीय कालगणनेप्रमाणे जरी आपण सूर्योदयाला तिथी किंवा असं काही पकडतो, इथे मात्र 12 वाजता होते. ते का आपण पुढे बघूया. त्याचबरोबर संवत म्हणजे कुठल्या याच्यापासून ते चालू करायचं, तर शालिवाहन शक स्वीकारण्यात आलं. जसं आपण आज 2025 का म्हणतोय, तर येशू ख्रिस्त इसवी सनाचा 2025. तसं समितीकडे जे वेगवेगळे ऑप्शन्स होते त्यापैकी विक्रम संवत होता, शालिवाहन होता. तर त्यांनी शालिवाहन संवत स्वीकारलं. जे आपण पाहिलं की गौतमीपुत्र सातकर्णीच्या द्वारे हे प्रचलनात आलेलं होतं. आणि मग सध्या आता पुढच्या म्हणजे उद्यापासून शक 1947 सुरू होईल. आता जे चालू आहे ते शक 1946 सुरू आहे. म्हणजे आज 30 फाल्गुन 1946 आहे. उद्या आहे 1 सौर चैत्र 1947 शालिवाहन शकाप्रमाणे. त्याचबरोबर महिन्यांची नावं जी आहेत ती मात्र चांद्रच ठेवण्यात आली आहे. जी आपण आपल्या पंचांगात जी वापरतो, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ. फक्त जो मार्गशीर्ष महिना आहे याचं नाव मात्र अग्रहायण ठेवण्यात आलेलं आहे. हे थोडंसं नक्कीच कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे हा तर महिना आपल्या पंचांगाप्रमाणे वेगळाच चालू आहे, हा कुठला नवीन फाल्गुन. तर सोयीसाठी आपण याला सौर फाल्गुन असं म्हणू शकतो. म्हणजे आज शेवटचा दिवस जो आहे तो म्हणजे सौर फाल्गुन. उद्यापासून सौर चैत्र सुरू होईल. आणि आपलं जे लुनिसोलार कॅलेंडर पंचांगाप्रमाणे जो चैत्र आहे तो गुढीपाडव्याला चालू होईल. म्हणजे 30 मार्चला जेव्हा गुढीपाडवा आहे तेव्हा चालू होईल तो खरा चैत्र किंवा चांद्र सौर कॅलेंडर प्रमाणे चैत्र. राष्ट्रीय दिनदर्शिकेचा चैत्र उद्यापासून चालू होतोय. सोयीसाठी आपण त्याला सध्या सौर चैत्र म्हणूया. म्हणजे उद्यापासून 1 सौर चैत्र सुरू होतोय. त्यानंतर याच्यात तिथी नाहीयेत. म्हणजे आपण नॉर्मल पंचांगामध्ये प्रतिपदा द्वितीया अमावस्या, त्याच्यानंतर पुन्हा प्रतिपदा द्वितीया पौर्णिमा असं करतो. शुक्ल द्वितीया कृष्ण द्वितीया. इथे मात्र तसं होत नाही. इथे हे आपल्या ग्रेगरियन कॅलेंडर प्रमाणे दिनांक असल्यामुळे हे जे आहेत हे 1 2 3 4 5 6 15 16 18 30 31 काही ठिकाणी 30 काही ठिकाणी 31. म्हणजे आजचा दिनांक आहे 30 सौर फाल्गुन. म्हणजे आज काही अमावस्या वगैरे असं नाही, ही तिथी नाही, हे सौर दिनांक आहेत. जसं आपण ग्रेगरियन दिनांक वापरतो 15 ऑगस्ट 26 जानेवारी, तसेच हे ग्रेगरियन तसेच हे दिनांक आहेत, सौर दिनांक आहेत. त्यामुळे आजचा दिवस आहे 30 फाल्गुन, 30 सौर फाल्गुन असं आपण म्हणूया. तर मग हे दिनांक आहेत. महिन्यांची नावं चैत्र वैशाख तशीच आहेत, फक्त मार्गशीर्षाचं नाव अग्रहायण असं ठेवण्यात आलेलं आहे. कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून आपण सौर असं त्याला म्हणू शकतो. त्यानंतर दिवसाची सुरुवात मध्यरात्री 12 वाजता करण्याला मात्र एक व्यावहारिक कारण आहे.
आपण भारतीय पंचांगामध्ये सूर्योदयाला नवीन दिवस सुरू होतो, उदयात उदेत इति वारः अशी व्याख्या केली जाते. पण भारताचा भौगोलिक विस्तार बघता गुवाहाटीला जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा मुंबईत झालेला नसतो, त्याच्यानंतर काही वेळाने मुंबईला सूर्योदय होतो. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या आपल्याला मध्यरात्री 12 वाजता करणं हे सोयीचं आहे, कारण जगभर तसं होतं. त्यामुळे राष्ट्रीय दिनदर्शिकेचं सुद्धा नवीन दिवस हा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. म्हणजे आज रात्री 11:55 पर्यंत 30 सौर फाल्गुन असेल, आणि मग 12चे ठोका पडला की नवीन वर्षाला सुरुवात होईल, नवीन महिना नवीन दिवस सुरू होईल. 1 सौर चैत्र शके 1947 आज रात्री 11:59 झाल्यानंतर लगेच पुढच्या मिनिटाला सुरू होईल 12 वाजता, कारण मध्यरात्री हा दिवस सुरू होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कॅलेंडर आहे, हे व्यावहारिक दृष्ट्या वापरायचंय, हे पंचांग नाही. त्यामुळे भाद्रपद 4 म्हणजे त्यात गणपती बसणार नाही, किंवा अश्विन 1 म्हणजे नवरात्र बसणार नाही. धार्मिक कार्यांसाठी जे काही आपण आपल्या घरी फॉलो करतो, म्हणजे उदाहरणार्थ दाते पंचांग असेल, धार्मिक कार्यासाठी तेच वापरायचे. हे वापरायचे ग्रेगेरियनला पर्याय म्हणून. त्यामुळे याच्यात गल्लत करून चालणार नाही की अरे बापरे, हा फाल्गुन 5 म्हणजे आता काय रंगपंचमी करायची का, किंवा 1 अश्विन म्हणजे नवरात्र बसवायचा का, तर नाही. आपले धार्मिक जे काही कार्य आहेत, खुद्द कमिटीने तेच म्हटलंय की धार्मिक कार्यात हस्तक्षेप सरकार करणार नाहीये. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी जे काही आपण चांद्र सौर कॅलेंडर वापरतो आहोत तेच वापरायचे. ग्रेगरियन म्हणून जे काही व्यवहारात जे आपण वापरतो जे ग्रेगरियन, त्याच्या ऐवजी हे आपल्याला वापरायचंय. त्यामुळे राष्ट्रीय सौर दिनदर्शिका हे कॅलेंडर आहे, पंचांग नाही. 1 सौर चैत्र म्हणजे गुढीपाडवा नाही. तो चैत्र प्रतिपदेला गुढीपाडवा होईल, ज्या याच्याप्रमाणे पंचांगाप्रमाणे. 1 सौर चैत्र म्हणजे गुढीपाडवा नाही. पण याचा अत्यंत खगोलशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत परिपूर्ण असं हे कॅलेंडर आहे. याची काही वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. आपण मगाशी ग्रेगरियन कॅलेंडर पाहिलं, आणि त्याचा इतिहास बघताना आपलं असं लक्षात आलं असेल की जे ग्रेगरियन कॅलेंडर जगभर वापरलं जातंय, पण खगोलशास्त्रीय दृष्ट्या ते तसं बिनकामचं आहे. कारण हे जे वर्षातले महत्वाचे दिवस आहेत त्यात कुठेच मार्क नाही होत. म्हणजे 21 मार्च किंवा 20 मार्च मध्येच कधीतरी येतोय त्याचा, आणि मार्च मध्येच कधीतरी तो येतोय, किंवा 22 डिसेंबर की जेव्हा उत्तरायणाला सुरुवात होते तोही दिवस असाच कुठेतरी जातोय. या दिवसांना असं काही स्पेसिफिक मार्क केलेलं नाहीये. आकाशात घडणाऱ्या खगोलीय घटनांचा आणि ग्रेगरियन कॅलेंडर संबंध नाहीये. उत्तरायण दक्षिणायन सुरू होतंय हे मार्क होत नाहीये. इथे मात्र तसं होतंय. 1 सौर चैत्र जो आहे नवीन वर्षाचा आरंभ दिन, हा वसंत संपातावर किंवा वसंत संपात झाल्यावर दुसऱ्या दिवशी आहे. दिनमान रात्रिमान समसमान असल्यानंतर लगेच आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे. 3 महिन्यांनी असं होईल. 1 आषाढ जो येईल, 1 सौर आषाढ जो येईल, तेव्हा सूर्य विष्टंभ बिंदूवर असेल, दिवस सगळ्यात मोठा असेल, रात्र सगळ्यात छोटी असेल, आणि सूर्याचं दक्षिणायन त्या दिवसापासून सुरू होईल. बरोबर 3 महिन्यांनी 1 सौर अश्विन जेव्हा असेल तेव्हा सूर्य शरद संपातावर असेल, उत्तर गोलार्धात शरद ऋतू लागलेला असेल, दिनमान आणि रात्रिमान हे समसमान असतील. आणि मग पुन्हा 3 महिन्यांनी 14 पौषला पौषला सॉरी सूर्य हा अवष्टंभ बिंदूवर असेल, रात्र सगळ्यात मोठी असेल, आणि दिवस हा सगळ्यात छोटा असेल. तर वर्षातले हे जे प्रमुख दिवस आहेत हे याच्या महिन्यांचे वर्षातील सुरुवात आहेतच, पण दर तिमाहीला आपल्याला त्या खगोलशास्त्रीय महत्वाचे दिवस महत्वाचे ठरतात ते. म्हणजे इथे आपल्या लक्षात येईल पुढच्या स्लाइडमध्ये. आपण पुढे बघूया हा मुद्दा कसा येतोय. त्याचबरोबर खगोलशास्त्रीय दृष्ट्या अचूक का आहे, तर महिन्यातल्या दिवसांची संख्या 30 आणि 31 असायला सुद्धा शास्त्रीय कारण आहे. ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये आपण बघतो की महिन्याची संख्या 30 किंवा 31 असायला काहीही कारण नाही. तो फेब्रुवारी बिचार 29 दिवसाचा राहिला, त्याचा तुकडा तोडून ऑगस्टने 1 दिवस वाढवला, त्याचा तुकडा तोडून जुलै सीझरने 1 तुकडा वाढवला, म्हणून ते जुलै आणि ऑगस्ट 31 दिवसांचे आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर 31 28 30 31 31 रॅन्डम काहीतरी दिसतंय. इथे मात्र तसं होत नाही. इथे काही महिने सलग 31 आहेत आणि काही महिने सलग 30 आहेत. आणि याचं कारण असं आहे, आपली पृथ्वी सूर्याभोवती जी फिरते ती गोलाकार नसून लंब गोलाकार, लंब वर्तुळाकार मार्गाने ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि मग लंब वर्तुळाकार मार्गाच्या सेंटरला सूर्य नाहीये, तो एका कोपऱ्यात, एका नाभीवर, एका फोकायवर आहे. त्यामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणामध्ये एक दिवस असा येतो किंवा कालखंड असा येतो जेव्हा पृथ्वी ही सूर्याला जवळ असते, त्याला आपण उपसूर्य स्थिती म्हणतो, पेरिहेलियन असं म्हणतो. आणि एक दिवस असा येतो जेव्हा पृथ्वी सूर्यापासून सरासरी अंतरापेक्षा लांब असते, त्याला आपण अफेलियन अपसूर्य स्थिती म्हणतो. 4 जुलैच्या आसपास पृथ्वी ही सूर्यापासून सरासरी अंतरापेक्षा लांब असते, आणि 4 जानेवारीच्या आसपास पृथ्वी ही सूर्याच्या जवळ असते.
आणि मग केपलरच्या ग्रहगतीविषयक तिसऱ्या नियमाप्रमाणे एखादा ग्रह जेव्हा सूर्याच्या जवळ असतो तेव्हा तो वेगाने जातो, आणि जेव्हा तो सूर्यापासून लांब असतो तेव्हा तो थोडा हळू जातो. म्हणजे याचं आपण रोजच्या जीवनातलं उदाहरण जर पाहिलं तर जे फर्स्ट बेंचर्स असतात, जे शिक्षकांच्या जवळ असतात, ते चांगला पटपट अभ्यास करतात. बॅक बेंचर जे असतात ते स्लो अभ्यास करतात, किंवा ऑफिसमध्ये ज्यांची केबिन बॉसच्या जवळ असते ते पटपट पटपट टाईप करतात किंवा दाखवतात तरी तसं. आणि जे बॉस पासून लांब असतात ते हळूहळू काम करतात. तसं पृथ्वी सूर्याच्या जवळ जेव्हा येते तेव्हा कक्षेत ती वेगाने जाते, सूर्यापासून लांब असताना ती हळूहळू जाते. याचाच पृथ्वीवरनं आपल्याला साक्षात्कार असा होतो की 4 जानेवारीच्या आसपास सूर्याची आकाशातली भासमान गती वाढलेली असते, आणि 4 जुलैच्या आसपास सूर्याची भासमान गती ही मंदावलेली असते. आणि म्हणून म्हणजे उत्तरायण ते दक्षिणायन किंवा वसंत संपात ते शरद संपात जायला अ, सूर्याला आकाशामध्ये 185 दिवस लागतात, तर शरद संपात ते वसंत संपात जायला 180 दिवस लागतात. आणि म्हणून जेव्हा सूर्याची गती मंदावलेली आहे म्हणजे जुलैच्या आसपास, तर ते जे सगळे महिने आहेत वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद, हे 31 31 दिवसांचे. आणि अश्विन कार्तिक अग्रहायण पौष माघ आणि फाल्गुन, की पौषच्या आसपास सूर्य हा 4 जानेवारी वगैरे असेल, तर तेव्हा सूर्याची गती ही वेगाने वाढलेली, तो काळ काढायला सूर्याला जास्त वेळ कमी वेळ लागतोय. तर ते महिने दिवस जे आहेत ते 30 दिवसांचे आहेत. जे वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद सलग 31 31 31 31 31, आणि अश्विन कार्तिक अग्रहायण पौष माघ फाल्गुन हे 30 30 30 30 30. आणि मग ज्या वर्षी लीप इयर येतं त्या वर्षी चैत्र महिना हा 31चा असतो. त्या वर्षी नवीन वर्ष 21 म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडर प्रमाणे 21 मार्चला सुरुवात होते. आणि त्या वर्षी फक्त चैत्र हा 31 महिन्याचा असतो, अदरवाईज तो 30 महिन्याचा असतो. तर महिन्यांची संख्या 30 आणि 31 घ्यायला सुद्धा शास्त्रीय कारण आपल्याला या दिनदर्शिकेमध्ये दिसतंय. अयन आपल्याला लगेच कळतंय, म्हणजे 22 डिसेंबर हे मध्येच कधीतरी महिन्यात येतंय. इथे मात्र 1 सौर आषाढ ते 1 सौर पौष हे दक्षिणायन आहे, आणि 1 सौर पौष ते 1 आषाढ हे उत्तरायण आहे, असं आपल्याला महिन्यांच्या स्टार्टिंगलाच ते कळतंय. की महिना स्टार्ट होतानाच म्हणजे 1 आषाढ चालू होतानाच उत्तरायण सुरू होतंय, आणि 1 पौष चालू होतानाच सॉरी दक्षिणायन चालू होतंय, आणि 1 पौष चालू होतानाच उत्तरायण चालू होतंय. त्यामुळे अयन सुद्धा त्या वर्षामध्ये खूप छान बसवले गेले. ऋतू हे खूप छान बसवले गेलेले आपल्याला दिसतात आहेत. फाल्गुन आणि चैत्र हे वसंताचे महिने आहेत, वैशाख ज्येष्ठ ग्रीष्माचे महिने आहेत. त्यामुळे महिना चालू झाला की ऋतू लागतोय. अदरवाईज आपल्याला असं दिसतंय की महिन्यात कधीतरी मध्येच ते ऋतू लागतात ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये. इथे मात्र तसं होत नाही. ऋतू सुद्धा याच्याशी खूप छान सिंक्रोनाइज केले गेलेले आपल्याला दिसतात आहेत. आणि मग अत्यंत शास्त्रीय अशी दिनदर्शिका आहे. आपण हे मगाशी पाहिलं होतं त्याचं आपण परत रिवाईज करूया. 22 मार्चला सूर्य संपात बिंदूवर किंवा त्याच्या जवळ असताना जेव्हा दिनमान रात्रीमान समसमान असतात तेव्हा राष्ट्रीय दिनदर्शिकेचं नवीन वर्ष सुरू होतं. तो 1 सौर चैत्र असतो. 3 महिन्यांनी जेव्हा सूर्य विष्टंभ बिंदूवर असतो, सगळ्यात मोठा दिवस असतो, सगळ्यात छोटी रात्र असते, आणि सूर्याचं दक्षिणायन सुरू होणार असतं, तो दिवस 1 सौर आषाढ असतो, जेव्हा ग्रेगरियन प्रमाणे 22 जून असतं. 3 महिन्यांनी जेव्हा सूर्य शरद संपात बिंदूवर असतो, उत्तर गोलार्धात शरद ऋतू लागलेला असतो, 22 जूनला वर्षा ऋतू लागलेला असतो. उत्तर गोला 1 अश्विनला शरद ऋतू लागलेला असतो, दिनमान रात्रीमान समसमान असतात, सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. तेव्हा 1 सौर अश्विन असतं, तिसरा 3 महिना 6वा महिना सुरू होतो. आणि 3 महिन्यांनी 1 पौषला सूर्य अवष्टंभ बिंदूवर असतो, सगळ्यात मोठी रात्र असते, सगळ्यात छोटा दिवस असतो. सूर्याचं उत्तरायण दुसऱ्या दिवशी सुरू होणार असतं, त्या दिवशी शेवटची तिमाही सुरू होते 1 पौष. ग्रेगरियन प्रमाणे ते आहे 22 डिसेंबर. वैशाख ते भाद्रपद महिने 31 आहेत, कारण दिवस तेव्हा मोठे आहेत. सूर्याची भासमान गती ही मंदावलेली आहे, जास्त वेळ सूर्याला लागतोय. त्यामुळे हे महिने 31 आहेत. आणि उरलेल्या 7 महिन्यात मात्र 30 दिवस आहेत, कारण दिवस तेव्हा लहान लहान होत जाणार आहेत, दिवसांची संख्या कमी आहेत, आणि सूर्याची भासमान गती सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे दिवस हे छोटे आहेत, त्याच्यामध्ये 30 दिवसांचे तसं आपल्याला दिसतंय. त्यामुळे अत्यंत शास्त्रीय अशी ही आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सौर कालगणना असल्यामुळे ग्रेगरियन कॅलेंडरशी ही मॅच होते. दरवर्षी 24 पौष म्हणजेच 14 जानेवारी मकर संक्रांत तेव्हा असेल, 6 माघ म्हणजेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 11 वैशाखलाच महाराष्ट्र दिन असेल, 24 श्रावणलाच आपला स्वातंत्र्य दिन असेल ग्रेगरियन कॅलेंडर प्रमाणे 15 ऑगस्ट, 30 अश्विनला गांधी जयंती असेल 2 ऑक्टोबर ग्रेगरियन प्रमाणे, 24 चैत्रला आंबेडकर जयंती असेल 14 एप्रिल. त्यामुळे ग्रेगरियन कॅलेंडरचे दिवस आणि राष्ट्रीय दिवस हे मॅच होतात, जे आपल्या नॉर्मल पंचांगात होत नाही.
दरवर्षी गणपती काही त्याच तारखेला येत नाहीत किंवा नवरात्र त्याच तारखेला चालू होत नाही, कारण ते लुनी सोलार कॅलेंडर आहे, ते चांद्र सौर आहे. पण राष्ट्रीय सौर दिनदर्शिका मात्र सोलार असल्यामुळे आणि ग्रेगरियन सुद्धा सोलार असल्यामुळे यांचे दिवस मॅच होतात. त्यामुळे व्यवहारात वापरायला अजिबात अडचण नाही. तुमचा वाढदिवस दरवेळेस त्याच दिवशी येईल, किंवा मकर संक्रांत कधी तर 24 पौषला, स्वातंत्र्य दिन कधी तर 24 श्रावणला, हे फिक्स असल्यामुळे हे वापरणं तसं सोपं आहे. आणि याचं एक महत्व आपल्याला नक्कीच बघावं लागेल. सगळ्यात महत्व म्हणजे ही भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे. जसं तिरंगा आपला राष्ट्रध्वज आहे, संसद ही आपली सर्वोच्च कायदे मंडळ आहे, रुपया आपलं चलन आहे, तसं भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका आपलं अधिकृत कॅलेंडर आहे. आणि राष्ट्रपतींचे पत्र, पंतप्रधानांचे पत्र, एवढंच काय तर संसदेचे सगळं कामकाज आणि सरकार जे काही राजपत्र प्रकाशित करतं, गॅझेट, या सगळ्यांमध्ये ही असते. म्हणजे ऑफिशियली याच्याने ते कामकाज चालतंय. आणि मग खाली ग्रेगरियन तारीख दिलेली असते. बऱ्याच वेळेला हे पत्र किंवा असे की आपल्या समोर येतात तर आपल्याला ही तिथी वाटते की 14 फाल्गुन म्हणजे फाल्गुन चतुर्दशी वगैरे असेल. प्रत्यक्षात ते तसं नाही, ते राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. त्यामुळे सरकारचं सगळं कामकाज, राष्ट्रपतींचा व्यवहार, पंतप्रधानांचा व्यवहार, संसदेचं कामकाज, विधानसभेचं कामकाज, हे सगळं ऑफिशियली तरी भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये चालतात. आणि त्याच्या जोडीला ग्रेगरियन डेट दिलेली असते. त्यामुळे सरकारची आणि पर्यायाने हे सरकार मानणार, म्हणजे भारताला स्वतःचं राष्ट्र मानणाऱ्या भारतीयांची अधिकृत दिनदर्शिका ही आहे. ही चेकवर सुद्धा व्हॅलिड आहे. चेकवर जर तुम्ही हे दिनांक टाकला, तो सौर दिनांक टाकला, तर कुठलीच बँक तो चेक नाकारू शकत नाही. फक्त चेकच नाही तर जे काही आर्थिक व्यवहार आपण करतोय, आपण डिमांड ड्राफ्ट काढतोय, आपण काही स्लिप भरतोय, किंवा जे कुठले आर्थिक व्यवहार आपण करतोय, त्या सगळ्या व्यवहारांमध्ये ही व्हॅलिड आहे. रिझर्व्ह बँकेने वारंवार अशी पत्रकं काढली आहेत की ही राष्ट्रीय दिनदर्शिका असणारे चेक कोणीही नाकारू शकत नाही. तसा चेक नाकारला तर त्यांच्यावर राष्ट्रीय पत्रिकांच्या अवमाननाचा खटला हा दाखल होऊ शकतो. आणि आता मोस्ट ऑफ सगळ्याच बँकांना हा माहिती झाल्यामुळे आपण हा खरंच प्रयोग करून पाहायला पाहिजे. याच्या पुढे जेव्हा केव्हा आपण एखादा चेक देऊ किंवा आर्थिक व्यवहार करू, आवर्जून सौर दिनांक त्याच्यावर टाकावा आणि तो चेक बँकेमध्ये द्यावा. त्यामुळे ही धनादेशावर किंवा चेकवर व्हॅलिड आहे. जगातली सगळ्यात खगोलशास्त्रीय शास्त्रीय कॅलेंडर कुठलं असेल तर ते हे आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सध्या जगात जे काही प्रचलनात आहे, आपण ग्रेगरियनच्या याच्याशी तुलना करून पाहिली, त्याप्रमाणे जगातलं सगळ्यात सायंटिफिक कॅलेंडर कुठलं असेल तर ते हे हे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं हे प्रतीक आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर जी काही प्रतीकं स्वीकारली आहेत त्यापैकी हे प्रतीक आहे. आणि भारतात राहून जर आपण एखाद्याला विचारलं की अरे तुला तिरंगा माहिती आहे का, तो म्हणे नाही मला तिरंगा नाही माहिती. किंवा एखाद्या व्यक्ती म्हणाला नाही मी अशोक स्तंभाला नाही माझं राष्ट्रीय प्रतीक मानणार, किंवा मी कमळाला राष्ट्रीय फूल नाही मानणार, असं जर एखाद्याने म्हटलं तर आपण त्याच्या राष्ट्रीयत्वावर नक्कीच प्रश्न उपस्थित करू. पण भारतात राहून, भारताचे नागरिक असून इतकी वर्ष जर आपल्याला भारताचं राष्ट्रीय कॅलेंडरच नसेल माहिती, ते वापरण्यात येणं ही दूरची गोष्ट आहे. पण असं काहीतरी अस्तित्वात आहे हेच जर आपल्याला माहिती नसेल तर कदाचित आपल्याच राष्ट्रीयत्वावर सुद्धा आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्यामुळे भारताचं हे राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे आणि हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. कारण ही एकतर देशीय लोकांनी बनवलेली कालगणना आहे. आणि आपण आतापर्यंत जो इतिहास पाहिला त्यात वारंवार पाहिलंय की आपल्या आदिम पूर्वजांपासून, वैदिक काळापासून तर अगदी शिवाजी महाराजांपर्यंत हे वारंवार आपण स्वदेशी कालगणनाच अंगीकारली आहे की आम्ही तेवढे कॅपेबल आहोत. भारताला खगोलशास्त्राची, कालगणनेची अत्यंत प्रदीर्घ अशी परंपरा आहे. आपली कालगणना अचूक असावी, बिनचूक असावी, ती याचा आग्रह आपण धरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आग्रह धरलाय. त्यामुळे हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि जसं अनेक अभ्यासक म्हणतात की कोणेकीकडे आपलं वैदिक कॅलेंडर जे होतं ते वसंत संपातावर सुरू व्हायचं असं अभ्यासकांना वाटतं. तर हे त्याचाच आपण जवळ जातोय की पुन्हा तो वैदिक एराच जणू आपण पुन्हा करतोय. वसंत संपातापासूनच आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका हे आपल्या भारतीय संस्कृतीचं, भारताच्या प्रदीर्घ अशा खगोलशास्त्रीय ज्ञानाचं हे प्रतीक आहे. म्हणजे जर आपल्याला आपल्या खगोलशास्त्राचा, आपल्या प्राचीन विज्ञानाचा जर अभिमान बाळगायचा असेल तर आर्यभट्टांचं नाव घ्यायचंय, भास्कराचार्यांचं नाव घ्यायचंय. पण व्यवहारात मात्र ग्रेगरियन वापरायचं. असं जर करत असू तर आपण त्यांचा अपमान करत आहोत. त्यामुळे सगळ्या आपल्या प्राचीन पूर्वजांचा जर सन्मान करायचा असेल तर ही राष्ट्रीय निर्देशिका आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात अंगीकारावी लागेल. फक्त याच्यामध्ये काही त्रुटी आहेत असं आपण म्हणूया, किंवा काही गोष्टींमुळे याचा प्रचार नक्कीच झालेला नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारने त्याचा प्रचार फारसा केला नाही. म्हणजे जेव्हापासून ही अंगीकारली तेव्हापासून फार याचा प्रचार व्हावा असं काही झालेलं नाही. दुसरा एक मुद्दा म्हणजे
नावं चैत्र वैशाख ज्येष्ठ ठेवल्यामुळे कन्फ्युजन होतं की अरे हा चैत्र कुठला आणि मग तो चैत्र कुठला, हे एक कन्फ्युजन होतंय. तर काही अभ्यासकांनी असं मत मांडलं की मग याला नावं मधुमाधव द्यावी, जी वैदिक नावं होती मधुमाधव ती द्यावी. किंवा काही जणांनी असं म्हणजे हा सावरकरांचाच एक लेख आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की अनेक लोकांनी म्हटलंय की क्रांतिकारकांची नावं द्या, मोहन मास, विनायक मास, लोकमान्य मास, जवाहर मास अशी नावं द्या, असं पण काहींनी सजेस्ट केलं होतं. ते मान्य झालं नाही ही गोष्ट वेगळी. त्यामुळे सावरकरांनी मात्र एक छान सजेशन दिलं होतं की काही कुठली नावं देऊ नका, प्रथम मास द्वितीय मास याच्या प्रमाणे म्हणा. म्हणजे मधुमाधव सुद्धा काही म्हणू नका. म्हणजे उद्यापासून जो सुरू होतो त्याला प्रथम मास, द्वितीय मास, तृतीय मास, द्वादश मास असं सोपं करा, म्हणजे त्याच्यावर कुठला महिना चालू हे पण कळेल. ही एक सूचना सावरकरांनी केली होती. आणि शक जे घ्यावं त्याच्या बाबतीत सुद्धा मतभेद आहेत. जसं आपण शालिवाहन शक वापरतो, त्यामुळे उत्तर भारतीय लोक जे विक्रम संवाद वापरतात त्यांच्यासाठी हे होतं की आम्ही जर विक्रम वापरतोय शालिवाहन शक आम्ही का वापरावं. त्यामुळे थोडासा प्रचार होण्यात किंवा ते अंगीकारण्यामध्ये त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्याला पण मग काही जणांनी सजेशन दिले की जे कलियुगाब्द आपण पाहिलं होतं ते वापरावं, कारण ते सगळ्या भारताला ते मान्य असेल. तर सावरकरांनी हे कदाचित भविष्यात होणारे घोळ पाहून 1951 मध्येच ते सजेशन दिलं होतं की याला कलियुगाब्द माना आणि प्रथम मास दिनांक 1 म्हणा आणि विषय संपवा, फार त्याच्यामध्ये हे करू नका. ते जर सजेशन आज मानण्यात आलं असतं तर कदाचित हे अधिक सोपं झालं असतं. ते चैत्र वैशाख नावांवर होणारं कन्फ्युजन आणि शालिवाहन शकामुळे होणारी अवहेलना या दोन्ही गोष्टी टळू शकल्या असत्या. पण ठीक आहे, आता जे आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागेल, कारण सरकारने कायदा पास करून हे केलंय. आणि याचा प्रचार आणि प्रसार होणं हे नक्कीच गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जरी यात सुधारणा होणं असं वाटत असलं तरी पहिले लोकांना कळायला तर हवं. म्हणजे उद्या समजा आपण ठरवलं की हे बदल करावे, यासाठी 10 लोकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावं, तर सोबत 10 लोक ते यायला पाहिजे ज्यांना याविषयी माहिती आहे. त्यासाठी आपल्याला याचा प्रचार आणि प्रसार करणं अत्यंत गरजेचं आहे. तर लोकांमध्ये हे वापरलं जाईल. यासाठी आपण काय करू शकतो, तर सगळ्यात महत्वाचं आहे जिथे जिथे आपण ग्रेगरियन तारीख वापरतोय, दिनांक टाकतोय, तिथे तिथे याच्या जोडीने सध्या तरी राष्ट्रीय दिनदर्शिका सुद्धा वापरूया. लगेच तर काही उद्यापासूनच वापरा असं नाही होणार व्यावहारिक दृष्ट्या. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला शक्य आहे, जिथे जिथे आपण ग्रेगरियन तारीख टाकली लगेच त्याच्यावरती आधी राष्ट्रीय दिनदर्शिका टाकायची, मग ग्रेगरियन टाकायची. चेक असतील, वेगवेगळे आपण व्यवहार करत असू, डीडी काढत असू, या सगळ्यावर ते वापरावं. शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश करता येणं शक्य आहे. जे विद्यार्थी रोज डेट्स टाकतात तिथे हे टाकावं. या दिनदर्शिका विकत घ्याव्या, भिंतीवरील राष्ट्रीय दिनदर्शिका असावी असं म्हणत आपण ती विकत घ्यावी. हे आपण करू शकतो. आपण जे मेल करतोय, ईमेल वापरतोय तिथे वापरूया. साधं गोष्ट आपण व्हॉट्सअपला काहीतरी मेसेज करतो की उद्या आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा प्रसादाला या, तिथे सुद्धा आपण हे टाकूया. एखादी मीटिंग असेल तुमच्या कुठल्या ग्रुपमध्ये, जिथे जिथे तुम्हाला ग्रेगरियन तारीख टाकायची आहे तिथे तिथे टाकूया. ज्यांना माहिती नाही ते विचारतील अरे काय टाकले, एक सौर चैत्र म्हणजे काय टाकले, 15 अश्विन म्हणजे काय टाकले, कोणतरी विचारेल तरी त्या निमित्ताने तरी ही माहिती आपण सांगू शकू. पण अगदी सोपा उपाय, म्हणजे त्यासाठी काही आपल्याला आंदोलन करायचं नाही, सरकारकडे जायचं नाही, काहीही करायचं नाहीये. वैयक्तिक पातळीवर आपण वापरायला सुरुवात करूया. बाकी सगळं जग करेल तेव्हा करेल. एक पाऊल टाकणं जसं महत्वाचं असतं तसं आपण नक्कीच करू शकतो की वैयक्तिक पातळीवर आपण वापरायला सुरुवात करूया. उद्यापासून जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे हे करूया. आउटलुक एक्सप्रेस जे आहे तिथे हे वापरता येतं. आपण बाय डिफॉल्ट जर सेटिंग केली तर आउटलुक एक्सप्रेसला हे दिसतं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं ऍप आहे. कारण खूप लोकांना प्रश्न पडला असेल, अहो ते कळणार कसं, बरं ती मिळणार कधी ती दिनदर्शिका, आणि ती आम्ही भिंतीवर लावणार कधी, आणि घरी लावली आणि ऑफिसमध्ये मला बघायचंय की काय. तर सगळ्यात सोपं आहे हे ऍप. अलोक मांडवगणे हा इंदोरचा एक अत्यंत उत्साही असा एक तरुण कार्यकर्ता आहे ज्यांनी हे ऍप बनवलंय, इंडियन नॅशनल कॅलेंडर. जर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर टाकलं तर आवर्जून आजच रात्री हे ऍप टाका आणि त्या ऍप मध्ये रोजचा तुम्हाला सौर दिनांक दिसेल. आणि खरं तर ही सवय होते. म्हणजे आज जर 22 तारीख, 21 तारीख असेल तर उद्या मी कॅलेंडर बघत नाही ना 22 तारीख आहे का बघायला. आज 21 आहे म्हणजे उद्या 22 आहे, परवा 23 आहे. हे जसं ओघवपणे येतच, तसंच आपल्याला ही सवय होऊ शकते की उद्या जर एक सौर चैत्र आहे तर परवा 2 असेल, 3 असेल, फार फार तर 30 का 31 याला आपल्याला बघावं लागेल. पण रोजच्या जीवनात हे वापरणं अत्यंत सोपं आहे. अँड्रॉइड ऍप आपल्याला टाकायचंय. त्याच पद्धतीने कॅलेंडर आपण विकत घेऊ शकतो. मराठी विज्ञान परिषद ही दिनदर्शिका विकतं. त्याचबरोबर दिनदर्शिका प्रचार, राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचार मंच याच्यातर्फे सुद्धा ही दिनदर्शिका विकली जाते. तर आवर्जून हे घ्यावं. या किमती जुन्या असतील, नवीन किमती आपल्याला अपडेटेड कळतील. तर www.rdpm.in या साईटवर जर आपण गेला तर तिथून आपण परचेस करू शकतो. आपल्याला वॉल कॅलेंडर मिळेल, टेबल कॅलेंडर मिळेल, पॉकेट कॅलेंडर्स आपल्याला मिळतील, त्याची काही पुस्तकं आपल्याला मिळतील. तर आवर्जून हे विकत घ्यावं.
ते भेट द्यावं, म्हणजे संक्रांतीला किंवा कधी आपण त्याचे 2 रुपयाचे चमचे आणि 10 रुपयाचं काहीतरी बास्केट देतो, त्याऐवजी एक हे छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्कीच देऊ शकतो कोणाला वाढदिवसाला. प्रचार करण्यासाठी अत्यंत हे सोपं आहे. इतरही अनेक माध्यमातून हे केलं जातं. तर राष्ट्रीय निरीक्षक प्रचार मंचाची माहिती या निमित्ताने सांगणं नक्कीच अगत्याचं ठरेल. अभय मराठे हे याचे संस्थापक होते आणि नावातच आपल्याला कळतंय राष्ट्रीय निर्देशिका प्रचार मंच याचा प्रचार करण्यासाठी ही संघटना काम करते. आणि अभय काकांनी अख्खं आयुष्य यासाठी समर्पित केलं होतं, या दिनदर्शिका प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी. आणि त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत हा विषय पोहोचलाय. त्यामुळे आरडीपीएमच्या साईटवर जाऊन आवर्जून आपण हे बघावं, त्या कार्याची नक्कीच माहिती घ्यावी. आणि महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक जण आहेत की जे याचा अभ्यास प्रचार प्रसार करतात. डॉक्टर माधवराव चितळे याचा प्रचार करतात. हेमंत मोहने प्रसिद्ध खगोल अभ्यासक आपल्या सगळ्यांना माहिती असतील. तर ते गेल्या अनेक वर्षापासून हे दिनदर्शिकेचा प्रचार प्रसार ते करत आहेत. त्यांच्या पुस्तकांमध्ये याचा उल्लेख आढळतो. जगन्नाथ चव्हाण, उपाख्य तात्या चव्हाण हे स्वतःच एक छान असे सौर दैनंदिनी काढतात शिवमुद्रांकन प्रतिष्ठानच्या माध्यमातून. एक पॉकेट डायरी सारखं ते काढतात. आपल्याला आवर्जून आपण ते घेऊ शकतात. अशी अनेक मंडळी आहेत खगोल याचा अभ्यासक आणि प्रचार प्रसार करणारी. तर यांच्या माध्यमातून आपण त्यांचं व्याख्यान आपापल्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकतात, ऑनलाईन व्याख्यान ठेवू शकतात. या निमित्ताने हा प्रचार नक्कीच आपण करू शकतो. आणि नक्कीच की एक पाऊल टाकलेलं आपलं गरजेचं, एक पाऊल आपल्याला टाकणं गरजेचं आहे. कारण आपण नाही केलं तर कोण करणार? म्हणजे हे भारताचं आहे, भारत सरकारने पारित केलंय आणि याच्यामध्ये आपली भारतीय संस्कृती जर रिफ्लेक्ट होते आहे, तर ते एक पाऊल आपल्यालाच टाकावं लागेल आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या देशासाठी. तर आवर्जून ते करूया. आणि उद्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन वर्ष आरंभदिन आपण साजरा करूया. 1 जानेवारीला ते मेसेज जे आपण फॉरवर्ड करतो की भारतीय आहोत आणि नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरा करणार, हे हा अभिनिवेश दाखवण्यामध्ये अजिबात काही सांस्कृतिकता नाही. खरंच आपल्याला संस्कृतीविषयी प्रेम असेल तर हा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा प्रचार आपण प्रसार करावा. उद्या आवर्जून सगळ्यांनी आपल्या स्टेटसला नवीन वर्षाच्या शुभेच्छा, हॅपी न्यू इयर किंवा जे काही असेल ते आवर्जून ठेवावं. आपल्या कॉन्टॅक्ट मधली जेवढी सगळी मंडळी असतील त्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एक सौर चैत्र राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका असं टाकावं. त्यानिमित्ताने लोकांना तरी ते कळेल. काही लेख जे असतील मी आपल्या ग्रुपवर पण ते टाकेल, इतर अनेक मंडळींनी जे लिहिलेले ते टाकावेत. आणि उद्यापासून याचा आपण प्रचार आणि प्रसार नक्कीच करावा, छोट्या छोट्या माध्यमातून नक्कीच तो करावा. फक्त आता सांगतो की उद्या आवर्जून सगळ्यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो असं गोडधोड काहीतरी करा. आपले वैदिक पूर्वज ज्या दिवशी नवीन वर्ष सुरू करायचे तोच दिवस आपल्याला पुन्हा मिळतोय. त्यामुळे आवर्जून गोडधोड करा, शुभेच्छा द्या, एकमेकांना विश करा, स्टेटस ठेवा, व्हॉट्सअपला पोस्ट ठेवा, फेसबुकला टाका हॅपी न्यू इयर. येईन एक प्रकारे नवीन वर्ष आपल्याला साजरा करता येत आहे, त्या पद्धतीने नक्कीच करा. आणि सगळ्यांना उद्यापासून सुरू होणाऱ्या 1 सौर चैत्र शके 1947 नवीन भारतीय वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. येणारं हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या जीवनात परंपरेसोबतच आधुनिकतेचा कास धरणारं आणि आपल्या भारतीय संस्कृतीला पुढे नेण्याचा मोटिवेट करणारं ठरो, ही शुभेच्छा देऊया.